नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, आता आपण श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक पुढचा प्रसंग पाहणार आहोत. त्यातून काही बोध घेण्याचा प्रयत्नही करणार आहोत. व्हिडिओ पहा, ऐका, बोध ग्रहण करा, त्यावर विचार करा. चला तर मग, येत आहे ना? हरिओम. तंजावरलाच महाराजांनी कृष्णा लहरी याच्यावर संस्कृतमध्ये टीका लिहिली. भाद्रपद पौर्णिमेस चातुर्मास संपल्यावर अवधूतरावांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी भिक्षा केली. भिक्षा झाल्यावर महाराजांनी तंजावर सोडलं. जाता जाता एका ब्राह्मणाला महामारीचा उपद्रव सुरू झालेला महाराजांनी पाहिला. लगेच त्याला औषधाने बरे करून त्याला पुन्हा घरी पाठविलं. नंतर सत्यमंगल, जम्बुकेश्वर, कोटिलिंग इत्यादी क्षेत्र पाहत पाहत कावेरी तीरावर आले. तेथे श्रीरंग येथे शृंगेरी मठाचे शंकराचार्य आहेत असे महाराजांना समजले. म्हणून त्यांच्या दर्शनासाठी महाराज श्रीरंग मुक्कामी आले. तेथे गेल्यावर श्री शंकराचार्यांना महाराजांनी वंदन केलं. महाराजांना पाहिल्याबरोबर आचार्य म्हणाले, आपल्या दर्शनाची पुष्कळ दिवसाची असलेली इच्छा आज ईश्वराने पूर्ण केलेली आहे. नंतर महाराजांनी आचार्यांची व शारदा अंबेची स्तुती केली. महाराजांनी स्तुती ऐकल्यानंतर आचार्यांना वंदन केलं. आचार्यांनी महाराजांच्या भिक्षेची व्यवस्था केलेली होती. भिक्षा वगैरे आटोपल्यावर आचार्यांनी सर्व लोकांना उद्देशून महाराजांच्या बद्दल 4 शब्द सांगितले. ते असे होते, ऐका बरं का. शिष्य मंडळीनो, तुम्ही आज येथे असलेल्या या महान संन्याशाला ओळखलं नाही. याकरता 2 शब्द त्यांच्याबद्दल आम्ही सांगतो. हे प्रत्यक्ष दत्तप्रभूच माता पित्यांच्या अत्यंत पुण्याईने त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत. आद्यशंकराचार्यांच्या प्रमाणेच हे धर्म संस्थापनेचे कार्य करीत आलेले आहेत. वर्णाश्रम धर्माचे परिपालन कडकडीतपणाने हे करीत असून अनेक लोकांचा उद्धार यांच्याकडून झालेला आहे. आ सेतू हिमाचल पायानेच सर्व यात्रा करून त्यांनी कर्म, धर्म, उपासना व ज्ञान यांचा अधिकारी जीवांना उपदेश करून त्यांना कृतार्थ केलेले आहे. त्यांना पूर्ण आयुष्य लाभून यांच्या हातून धर्मसंस्थापनेचे कार्य नित्य घडो एवढीच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करीत आहे. याप्रमाणे प्रत्यक्ष आचार्यांचे महाराजांच्या गौरवपर भाषण ऐकल्यावर सर्व मंडळींनी हात उंचावून महाराजांच्या बद्दल आदर व्यक्त केला. याप्रमाणे आचार्यांचे भाषण ऐकून महाराजही पुढे म्हणाले, आपण वर्णन केल्याप्रमाणे आमची तितकी योग्यता नाही. आपल्यामुळेच या आचार्यपीठात शोभा आलेली आहे. आपला सत्य संकल्प ईश्वर पूर्ण करेल. याप्रमाणे परस्परांची भाषणे झाल्यावर सर्व मंडळींनी ती ऐकून उभयताना दंडवत नमस्कार घातले. आचार्यांची परवानगी घेऊन महाराज सत्यमंगल गावी आले. तेथे देवाचे सांगणे झाले की कावेरी तीरावर संचार करावा. पुढील भागात प्लेग असल्याने तिकडे जाऊ नये. सर्व वृक्षांमध्ये आपण आंब्याच्या वृक्षाला जाणतो. सर्व वृक्षांमध्ये आंब्याचा वृक्ष आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा त्याच्या फळामुळे. ज्यांना आंबा माहीत नाही त्यांनीही आंबा खाल्ला, त्याचा स्वाद घेतला तरी तो आंब्याला कधीही विसरत नाही त्यानंतर. कारण आंब्याचा स्वाद हा आनंद देणारा आहे, मनाला एक प्रकारे तृप्तीचा अनुभव देणारा आहे. आंबा प्रेम, त्याचप्रमाणे आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आंबा आपल्यालाच नाही तर सर्व प्राणी मात्रांना सुद्धा आनंद देतो. आपण आंबा खातो, कोय टाकून देतो. ती कोय पण कशी पहा ना, मातीत पडली की पुन्हा वृक्ष, पुन्हा फळ. पण हा गुणधर्म आधी कधी आपण पाहतो का? आपण
आंब्याचा फक्त रस चोखतो, पिळून पिळून घेतो. सणावारी पानं ओरबाडून काढतो, झाडाच्या फांद्या तोडतो. लाकूड पाहिजे झालं की तोडफोड ही आलीच. पण तो वृक्ष शांत असतो. थंडी, वारा, ऊन, पाऊस सारं काही सहन करतो. तरीही इतरांना आनंद देण्यासाठी पुन्हा बहरून येतो. त्याग, किती त्याग म्हणावा याला. संतांचंही असंच असतं बरं का. हा त्याग फक्त आतून ईश्वर प्रेम असलेल्या भक्तांनाच कळतो, त्यांच्यामध्येच असतो. असं त्यागमय जीवन साधकाचं असावं. तेव्हाच त्याला विश्वातलं, भक्तीतलं माधुर्य, प्रेम हे कळू शकेल. त्याला विचार करून हा आनंद मिळविण्यासाठी त्यागाची जोड प्रत्येकाने जर धरली तर काय असतं. आपण फक्त सगळीकडे आनंदच शोधण्यासाठी धडपडत असतो. सगळेजण पळतायत आनंद शोधण्यासाठी, पण त्याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न कधीही करत नाही. अहंकार हाच प्रेम आणि आनंद मिळविण्यामधला काटा आहे, शत्रू आहे. अहंकार मनातून प्रेम व्यक्त होऊ देत नाही. खरं पाहायला गेलं तर अहंकारच हे आवरण अस्वाभाविक प्रमाणे तयार होतं. ते प्रेमाला स्वाभाविकपणे कधीही व्यक्त होत देत नाही. पण माहिती आहे का, हा अहंकारच फक्त क्षणिक भ्रम आहे, खोटा आहे, आपल्याला चकवा देणारा आहे. अगदी मनापासून त्या अहंकाराला अल्पकाळ जरी बाजूला सारलं ना, तर तो गळून पडतो. जो आनंदी असतो, प्रेमी असतो, त्यागी असतो, तो सर्व जीवात आत्म्याचं दर्शन करत असतो, परमात्मा पाहत असतो. कारण माहितीये, कारण त्याच्या अंतरंगात आत्मतत्व प्रगट झालेलं असतं. द्वेष, नफरत हे आत्म्याची अवनती करत असतं, पण आनंद आत्म्याला प्रकाशित करत असतो. लक्षात घ्या, हीच संतांची खूण आहे. संतांनी त्याग केला आहे, अहंकाराचा त्याग केलेला आहे, मनाला दुःख देणाऱ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. आत्मतत्वाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी शोधला आहे. आत्मतत्व जाणून घेण्यात म्हणजेच सुखाचा मार्ग शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आनंद, सुख देण्याने परत आपल्याला ते मिळतं, हे लक्षात घ्या. हेच प्रेमाचं रहस्य जाणून घ्या. असो, पुढच्या प्रसंगात भेटू. गुरुदेव दत्त.